अवर्ग श्रेणीत असलेल्या गोंदिया रेल्वे स्थानकावरून महाराष्ट्र दिनी महाराष्ट्र कोल्हापूर एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला। दिव्यांग आणि वयोवृद्धांसाठी लिफ्ट बसवण्यात आली आहे। गोंदिया रेल्वे स्थानकाला उत्तम दर्जाचं बनवणार असल्याचं यावेळी खासदार नाना पटोले यांनी सांगितलं। कल्याणमध्ये महाराष्ट्र दिनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सरकारला तूर डाळ भेट देण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य जगन्नाथ शिंदे यांनी कल्याण तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार किरण सुरवसे यांना 10 किलो तूर डाळ भेट दिली। 5,500चा हमीभाव देऊन तूर खरेदी न केल्यास शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरण्याचा इशारा यावेळी शिंदे यांनी दिला। पालघरमध्ये श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्ष विद्युलता पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय विश्रामगृहाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी विवेक पंडित यांच्यावर खोटे आरोप केल्याचं संघटनेचं म्हणणं आहे। चौधरी यांनी षडयंत्र रचल्याचा आरोप संघटनेने केला आहे। दरम्यान विवेक पंडित आणि संघटनेचे 37 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे। ठाणे महापालिका प्रशासनाविरोधात पालिकेतल्या कनिष्ठ अभियंत्यानं कामगार दिनी उपोषण केलं। 6 महिन्यांपासून अधिक काळ सुनील जाधव यांना निलंबित करण्यात आलंय। अजूनही कामावर हजर न केल्यानं जाधव यांनी उपोषणाचं हत्यार उपसलंय। रुग्णांना महात्मा फुले जनारोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे। नंदुरबारमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे। नंदुरबारमध्ये सातपुडा आरोग्य शिबिर प्रसंगी ते बोलत होते। वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात मुख्यमंत्री बोलत होते। धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे यांनी अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला। आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नींना साडी चोळी आणि रोख रक्कम त्यांनी भेट दिली। 77 गावातल्या 77 शेतकरी कुटुंबियांना त्यांनी ही भेट दिली। महाराष्ट्र दिनी उलटा ध्वज फडकवल्यामुळे लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यात नळेगावमध्ये ही घटना घडली आहे। जय जवान जय किसान सहकारी साखर कारखान्यामध्ये हा प्रकार घडला आहे। कारखान्याचे प्रभारी प्रशासकीय अधिकारी शिंदे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। 2019 पर्यंत 20,000 गावं दुष्काळमुक्त होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। शासनानं जलयुक्त शिवार अभियान राबवलं। या अभियानानुसार आजवर 5,000 गावं दुष्काळमुक्त झाले। श्री श्री रविशंकर यांच्या सीवूड इथे आयोजित सत्संग कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते। पनवेल पालिका हद्दीत 17 वर्षांपूर्वी कामोठे शहर वसवण्यात आलं। सिडकोनं शहर वसवलं। कामोठ्यात सर्व प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणाऱ्या भूखंडाचं वाटप करण्यात येणार आहे। सिडकोनं सुविधा उपलब्ध करून देताना सापत्न भावाची वागणूक देण्यात आल्याचा आरोप होतोय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।